निपुण महाराष्ट्र ॲपवरती पालकांचे मोबाईल क्रमांक कसे ॲड करायचे याविषयी व्हिडिओमध्ये माहिती पाहूया. सर्वप्रथम आपण निपुण महाराष्ट्र ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर अगोदरच डाउनलोड केला असेल तर त्याला अपडेट करून घ्यायचं आहे. त्यात वेळोवेळी अपडेशनचं काम सुरू आहे. अपडेशन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या शाळेतील जेवढे वर्ग आहेत त्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या दिसेल आणि विद्यार्थ्यांची यादी देखील दिसेल. विद्यार्थ्यांचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव आणि प्रत्येकाचा मोबाईल नंबर, वडिलांचा आणि आईचा, त्या ठिकाणी आपल्याला नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. दोघांपैकी एकाचा नोंदवला तरी चालेल. जरी दोघांकडे मोबाईल नसतील तरी तशा प्रकारचं ऑप्शन आपल्याला तिथं दिसत आहे. ओपन या बटनावर क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला दिसत आहे मुख्य पान जे आहे त्या ठिकाणी बघा ज्या शिक्षकाच्या नावानं लॉग इन केलं आहे ते दिसत आहे. शाळेचं नाव, ID वगैरे आहे. त्या ठिकाणी आपण मोबाईल क्रमांक जोडावर क्लिक केल्यानंतर शाळा निवडा यावर क्लिक करायचं आहे. शाळेचं नाव येईल. त्यानंतर शोधा बटनावर क्लिक केल्यानंतर आपणाला त्या शाळेतील सर्व वर्गांची विद्यार्थी संख्या दिसेल. किती पालकांचे मोबाईल नंबर आपण ॲड केलेत, किती शिल्लक आहेत आणि पहा त्या विद्यार्थ्यांची यादी वर्गवाईज आपल्याला दिसेल. या ठिकाणी दुसरीची यादी आपल्याला दिसत आहे. आणि पहा विद्यार्थ्याचं नाव अगोदर आहे, त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर आईचं नाव आहे आणि पुन्हा तिसरा एक चौकट दिसते की पालकाकडे मोबाईल क्रमांक नाही. ते देखील ऑप्शन आपल्याला इथे दिलेलं आहे. परंतु आपल्या सगळ्याकडे पालकाकडे मोबाईल शक्यतो असतात. दोन्हीपैकी एक आपल्याला तिथं भरावं लागेल. बघा आता या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करते वरून त्यावर क्लिक करायचं आहे आणि जो मोबाईल नंबर आपल्याला उपलब्ध आहे तो भरायचा आहे. जर मोबाईल नंबर नसेल तर त्या चौकटीवर क्लिक करायचं आहे, मोबाईल क्रमांक नाही आणि सबमिट आपण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या वर्गाचा आपण भरल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्या ठिकाणी मोबाईल क्रमांकचा सर्व मोबाईल क्रमांक आपण भरायचे आहेत आणि आपण त्या ठिकाणी समरी देखील आपल्याला दिसणार आहे. तर अशा प्रकारे आपण सर्वांनी आपल्या पालकांचे मोबाईल क्रमांक जोडूया. धन्यवाद.